भारतीय जनता पार्टी कार्यकर्ताओं द्वारा महिला पत्रकार से जय श्री राम के नारे लगाकर बदतमीजी करने वाले मामले को लेकर मनसे के ठाणे पालघर जिला अध्यक्ष अविनाश जाधव ने आज पत्रकार परिषद ली। इस परिषद में अविनाश जाधव, पूर्व महापौर रुपेश जाधव तथा जनार्दन पाटिल उर्फ जनिया मामा उपस्थित थे। अविनाश जाधव ने विरार के ग्लोबल सिटी में हुए मामले का विरोध किया तथा नाराजगी व्यक्त करते हुए कहा कि यह घटना बहुत निंदनीय है। किसी भी महिला के साथ ऐसा व्यवहार सहन नहीं किया जाएगा। पुलिस से आग्रह किया जाता है कि भारतीय जनता पार्टी के उस कार्यकर्ता को जल्द से जल्द हिरासत में लिया जाए तथा जनिया मामा ने आक्रामक होते हुए कहा कि हम एक समाज की महिला तथा पत्रकार को न्याय दिलाना जानते हैं और बदले में पुलिस यदि हमारे ऊपर एफआईआर दर्ज करती है तो किसी को न्याय दिलाने के लिए यदि 307 जैसे मामले भी दर्ज हुए तो फर्क नहीं पड़ता है। रुपेश यादव ने भी कहा कि ये ऐसा समय है जहां हम राजनीति छोड़कर महिला को न्याय दिलाने के लिए एक साथ खड़े हैं और सिर्फ वह महिला जो पत्रकार है इसलिए नहीं, बल्कि यदि बीजेपी की भी कोई यदि महिला होती या कोई आम महिला होती तो भी हम उसे न्याय दिलाने के लिए रास्ते पर उतर सकते हैं। पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे, काय नक्की भूमिका आहे? वसई विरार मधली एक पत्रकार आहे आदिती सिंग, ही या मुलीच्या बाबतीमध्ये 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये तिला धक्काबुक्की करण्यात आली। अतिशय वाईट पद्धतीने तिला वागणूक देण्यात आली। तिच्या आजूबाजूला जी लोक होती त्याने तोंडामध्ये गुटखा खाल्ला होता आणि तिच्याशी ज्यावेळेला ते लोक तिच्या बोलायला अंगावर जात होते त्यावेळेला ते सगळं तिच्या तोंडावर जात होतं। आणि अशा परिस्थितीत देखील तिथल्या आमदारांनी किंवा तिथले जे कोणी आयोजक होते ते आदिती सोबत उभे राहिले नाही। उलट तिला अपमानास्पद जी वागणूक होत होती ती पाहत होती। ती काही बोलायला लागली की जय श्रीराम बोलायचे, मग ती देखील म्हणाली की जय श्रीराम, मी तर त्याच पुण्यनगरीतनं येते, ती उत्तर प्रदेशमधनं येते, तर ती म्हणाली मी पण तिकडनंच येते आणि माझ्या बरोबरच असं वागणूक प्रभू श्रीरामांनी हे शिकवलेलंच नाहीये आणि प्रभू श्रीरामाच्या रूपात रावणं आता फिरायला लागलीत की काय, असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडायला लागलेला आहे। आम्ही सगळेजण, मी असेल, मामा असतील किंवा बहुजन विकास आघाडी असेल, आम्ही सगळेच तिच्या पाठीशी ठाम उभे आहोत। आम्ही पोलिसांना विनंती करतोय की एक तर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करावं, म्हणजे तुम्ही त्याला नीट पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन जाल, पण आमच्या तिघांच्या कोणाच्या हाताला जर तो लागला तर तो नीट पोलीस स्टेशन पर्यंत येईल याची खात्री आम्हाला कोणाला नाहीये। तो कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आम्हाला काही घेणं देणं नाही। एका मुलीचा अपमान झालाय, जी मुलगी सर्व घरदार सोडून इथे एकटी राहते, इथनं ती तिचा उदरनिर्वाह करते, घरच्यांचा उदरनिर्वाह करते, एक प्रामाणिक पत्रकार आहे आणि जर तिच्या बाबतीत अशी घटना घडणार असेल तर आम्ही बिलकुल गप्प बसणार नाही। त्याच्या जागी इथे जर भारतीय जनता पक्षाची जरी महिला असती ना तरी आम्ही तिच्या बरोबर अशाच प्रकारे उभा राहिलो असतो। पुढे राजकीय पक्षाचा दबाव पोलिसांवर आहे का? माझं मत आहे की पोलीस राजकीय पक्षाच्या दबावाखाली झुकतील असं मला वाटत नाही। त्यांनी जर ठरवलं तर पुढच्या 1 तासाभरात तो ताब्यात मिळेल, फक्त त्यांनी ठरवलं पाहिजे पोलिसांनी त्याला अरेस्ट करायची म्हणून। एरवी मनसेवरती आरोप होतो की उत्तर भारतीय विरोधी आहेत असं, आणि आज तुम्ही उत्तर भारतीय पत्रकार महिलेसाठी हे तुम्ही पत्रकारांनी आमची छबी बनवली उत्तर भारतीय विरोधात। म्हणजे जर महाराष्ट्रात मराठी बोलणार नसाल तर आमची कानाखाली बसणारच आहे, पण एखाद्या महिलेवर अत्याचार होतोय त्यावेळेला आम्ही गप्प बसणारे नाही येतो। अन्याय जिथे दिसेल तिथे लात मारा असं आमच्या सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सांगितलंय। त्याच्यामुळे त्या मुलीवर अन्याय होतोय हे दिसतंय, त्यामुळे आम्ही त्या मुलीच्या सोबत उभे आहोत। ती कुठून आली आहे, ती कुठली भाषिक आहे, आम्हाला काही घेणं, तिला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आणि जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। जलजीवन मिशनचा तिकडे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, आयोजकांवर देखील गुन्हे दाखल झाले असं काय? मी प्रत्येक दोषींवर हा गुन्हा दाखल व्हावा, ज्यांनी तिच्या बरोबर चुकीच्या पद्धतीने वागले आणि ते वागत असताना तिला समर्थ त्या माणसाला पळवण्याचं काम ज्यांनी केलंय त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हावे। हो, हे वाईट आहे। म्हणजे एक आरोपीला पकडण्यासाठी जी लोक, हजारो लोक पोलीस स्टेशन पर्यंत आली होती त्यात माजी आमदार होते, मामा होते, अनेक वरिष्ठ नेते होते वसई विरार मधले, त्या सगळ्यांवर तुम्ही गुन्हे दाखल केलेत। हे होण्यापेक्षा जर त्या एका आरोपीला अरेस्ट केलं असतं तर एवढी मोठी फाईल बनली नसती तुमची। तो एका माणसाला वाचवायला तुम्ही 125 लोकांवर गुन्हे दाखल केलेत, त्यात वसई विरार भागातले अनेक नेते मंडळी उपस्थित होते। तो याच्यावरनं कळतंय की पोलिसांवर प्रचंड दबाव आहे आणि दबावाखाली पोलीस काम करतात की काय असं आमच्या समोर प्रश्नचिन्ह आहे। ज्या मुलीवर अन्याय झालेला आहे त्याच्यामुळे त्या दिवशी मी आणि माझे आमदार क्षितिज ठाकूर आम्ही होतेच। पोलीस स्टेशनला आम्ही रात्री 2 ते 2:30 वाजेपर्यंत होते। पोलिसांना माजी आमदार
क्षितिज ठाकूरने हात जोडून विनंती केलेली होती की तो कोण आरोपी आहे त्याला शोधून आणा, परंतु पोलीसवाले त्याच्यावरती दुर्लक्ष करत होते. म्हणजे एक माजी आमदार त्यांना हात जोडून विनंती करतो आणि पोलीस लक्ष देत नाही. त्याच्यामुळे आम्ही शिवसैनिक पण तिकडे होते, मनसेचेही कार्यकर्ते होते तिकडे. मग आमच्या शिवसैनिक स्टाईलमध्ये आम्हाला बोलावं लागलं पोलिसांच्या विरोधात. आणि पोलिसांना आम्ही आज पण विनंती करतो की जो कोणी आरोपी आहे त्याला तुम्ही 2 ते 3 दिवसात शोधा, नाहीतर आमचे कार्यकर्ते ज्या दिवशी त्याला शोधतील त्या दिवशी तो चांगल्या पद्धतीने वन पीस असं तुमच्याकडे येईल असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे पुन्हा तुम्हाला माझी एक विनंती आहे, कळकळीची पोलिसांना विनंती आहे, आमच्यावरती गुन्हा दाखल केले त्याचा आम्हाला काही गम नाही, कारण आम्ही शिवसैनिक आहोत. मी बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आम्ही स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहेत. तुम्हाला माहिती आहे दिघे साहेबांनी ज्या एक मुलीवर अन्याय झालेला होता तेव्हा तिचे काय हाल केलेले होते, त्याच गुरुचे आम्ही शिष्य आहोत. त्यामुळे आता जर ह्या मुलीला न्याय मिळाला नाही तर तो आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असं मला तरी वाटते. तर पोलिसांना माझी पुन्हा कळकळीची विनंती आहे की त्याला शोधा तुम्ही, आणि जे काय त्याच्यावरती पोलिसाच्या माध्यमातून जी काय कारवाई करतील ती करा, एवढंच मी सांगणार आहे. मला समजत नाही वसई तालुक्याचे राजकारण हा कुठल्या याच्यावर गेलेला आहे. एका महिलावर अत्याचार होतो, ती पण महिला आहे उत्तर भारतीय आदिती सिंग, आणि त्या महिलाला जर न्याय देण्यासाठी जर आमचे माजी आमदार आणि सर्व कार्यकर्ते विविध पक्षाचे लोक येत असतील आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होतोय, हे काय चाललंय वसईमध्ये? हाच परिवर्तन आहे का? मी सांगतोय अशा असंख्य आदिती असतील, मग ती बीजेपीचे कार्यकर्ता पण असेल आणि तिच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही सर्व तिच्यासाठी धावणार. आज क्षितिज ठाकूर सोबत असं झालं असं वाटत नाही तुम्ही देखील सुरक्षित नाही, खोटा गुन्हा किंवा कधी काहीच गॅरंटी नाही राहिली याच्यात. आज तुम्ही बघत होते की 35 वर्ष बोलतो, 35 वर्ष एक मनात होतं महिलांच्या की रात्री 3 वाजता पण जर आपण रस्त्यावर आलो, गाडीतून कुठूनही आलो तर आपण सेफ आहे. आज जर आदिती सारखी मुलगी जी पत्रकार आहे ती एवढा अभ्यास करून जर ती पत्रकार बनले आणि जर तिला ओळखत असताना सुद्धा तिच्यावर अन्याय होतो, तिच्यावर अत्याचार होतो, तिला न्याय भेटत नाही, तिला न्याय मागायला गेलो त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, नक्की परिस्थिती काय? मी आताच जे सांगितलं तसं की जर आपण लाडकी बहीण योजना जर हे करता, मग ही लाडकी बहीण नाही का उत्तर भारतीय म्हणून ती लाडकी बहीण नाही वाटतं. ही परिस्थिती या वसई तालुक्यात झालेली आहे आणि जिथे अन्याय अत्याचार होईल तिथे नेहमी आम्ही तिथे सोबत असेल. आता त्याच्यावर जर गुन्हे दाखल केले नाही तर आज आम्ही फक्त एक बाईट दिलेलं आहे, नंतर आम्ही रस्त्यावर उतरणार.